नेत्रा फोन ठेव ना. प्रिया तू मला तुला माहित आहे ना या डुचकी संघ बसताना मला अजिबात आवडत नाही म्हणून. हो आत्या, मी नाही आमंत्रण दिलंय तुम्हाला. तिला बोलायचं आपल्या दोघींची काहीतरी म्हणून आलोय. तुझ्या आमंत्रणाची मला अजिबात गरज नाही. मग कशाला आलाय? जा ना निघून. तुम्ही दोघे भांडत बसणार आहात का? मी का बोलवलं ते ऐकणार आहात? राहू दे गईला. बरं मला सांग का बोलवलंस? आत्या, सुहासनी त्याचं US ला जाणं कॅन्सल केलंय. कुठं? अमेरिकेला. काय? हो, मी तुला सांगितलं होतं ना, मी तुझ्यापासून या घरापासून लांब कुठेही जाणार नाही. बघ आता तसंच होतंय. माझ्या लाडाची ग बाई ती. या आत्तेला सोडून कुठं बी जाऊ न कसं. अगं आई अंबेनं माझ्यासाठी झाडलं हे लेकरू. माझ्या मायेचं प्रेमाचं लाडाचं ग लेकरू आहे. आत्या, मला ना कधी अमेरिकेला जायची क्रेजच नव्हती. मला असं वाटतं आपल्या माणसांबरोबर त्यांच्यासोबत राहणं हे कुठल्याही ऐशोआरामापेक्षा जास्त सुखकर, हो की नाही? माझी गुणाची ग बाई ती. अगं फुटकं नशीब आमचं मुधोळकरांचं. घरातलं बावन कशी सोनं सोडून ते भिकारड पित्तळ मिरवते सत्तेची. आत्या, सोड ना आता तो विषय. भरलेल्या जखमावरची खपली काढण्यात काय अर्थ आहे? जखम तुझ्यासाठी भरलेली असेल ग, पण माझ्यासाठी अजूनही भळभळतीया. आत्या प्लीज. ठीक आहे, तुला त्रास नको. तुला तर माझं त्वाण माहितीच आहे. एकदा सुरू झालं की ते थांबायचंच नाही. त्यापेक्षा मीच जाते बघ. आई अंबे समोर जाते आणि साखर ठेवते आणि तिला साकडं घालते. असंच माझ्या पोरीचं रक्षण कर ग. काय झालं? अशी का बघतेस? कॉम्बिनेशन बघते. काय? सौंदर्य आणि नीचपणाचं तुझ्या इतकं चांगलं कॉम्बिनेशन नाही पाहिलं मी आतापर्यंत. देवानी काय खायला घालून पाठवलंय ग तुला जमिनीवर? हा, तुझ्या इतकं नीच दुसरं कोणीच नसेल ना या जगात प्रिया. म्हणजे तो दादा होळकर वगैरे सुद्धा लिंबू टिंबू आहेत नाही तुझ्या समोर. नाही नेत्रा, आहे ना अजून एक नीच माणूस. तशी आमची जमात एकच आहे, तो सुद्धा प्रेमात हरलेला. वेडा. मंजिरी, मंजिरी मला मारू नको मंजिरी. निशा, निशा काय आहे? कसं घर आहे तुझं? जाम बोर व्हायला होतं. काहीच नाहीये तुझ्या घरात. हे घे, ह्याच्या होड्या कर आणि पाण्यात सोड. मस्त टाइमपास होईल तुझा. फालतूगिरी नकोय. माझ्या जीवावर एवढा पैसा कमवतेस ना, मग माझ्यासाठी थोडा तरी पैसा खर्च कर. का सगळा पैसा तुझ्या नट्टापट्टा करण्यातच घालवणार आहेस? हा, काय कमी पडते रे तुला? चांगलं 4 वेळचं गिळायला मिळतंय ना, चांगले कपडे घालायला मिळतात ना. आता अजून काय करू मी तुझ्यासाठी? आता काय रंभा मेनका आणून नाचवू का तुझ्या समोर? ए चम्मक छल्लो, लायकीत राहा. जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं ना? फार सैल सुटायला लागली तुझी जीभ हल्ली. जीभ हसडून हातात देईन ना मग कळेल. आणि हो, तर तुझं हे गावभर भटकणं जरा कमी कर, नाहीतर सत्यजितनी बघितलं ना वांदे करून ठेवशील. त्यापेक्षा इथेच घरात तडफड, कळलं? ए, तू मला अक्कल शिकवू नकोस. मी जर संकटात सापडले ना तर माझी मी बाहेर पडू शकते. तुझ्यासारखी मला दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची गरज नाहीये, कळलं का लंगड्या? हे लगड्या कोणाला म्हणतेस ग? हा, हे बघ, तू मुलगी आहेस म्हणून दया दाखवतोय तुझ्यावर, नाहीतर
ए लंगड्या, तुला मी याआधीही सांगितलं होतं आणि आताही तेच सांगतेय, तुझी मनमानी माझ्या समोर करायची नाही, कळलं? तुझे सगळे प्लॅन फ्लॉप झाले, त्यामुळे आता हिसाबात राहा. हॅलो प्रिया, हाय. आशिष बोलतोय. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझाच विचार करत होतो. बोल. त्या प्रेमात बिमात पडलीस की काय माझ्या? हा, हे फालतू बडबड बंद कर, मुद्द्याचं बोल. ऐक ना प्रिया, मी ना कॉलेजमध्ये असताना नाटकातून काम करायचो, एकांकिकांमधून काम करायचो. आमच्या नाटकात ना एखादं कॅरेक्टर जर नाही वर्कआउट झालं तर ना आम्ही ते कॅरेक्टरच गोष्टीतून काढून टाकायचो. म्हणजे सांगायचं झालं तर माझंच बघ ना, मी आता हे वेड्याचं जे कॅरेक्टर. आशिष, तू कॉलेजमध्ये असताना मंजिरीवर लट्टू होण्याव्यतिरिक्त आणखी काय दिवे लावले हे जर सांगायला फोन केला असशील ना तर मी फोन ठेवते. प्रिया प्रिया, एक मिनिट, मला बोलायचं. मग सरळ बोल ना, पॉइंट वर ये. प्रिया, मला तुझी मदत हवी. बट यु नो व्हॉट, मला तुझ्या बरोबर वेळ फुकट घालवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. प्रिया, इंटरेस्ट नसेल ना तर तो निर्माण कर. कारण तुझी अशी अनेक गुपित आहेत की जी मी माझ्या मनात लावारसासारखी जपून ठेवली, आणि एकदा का त्याचा उद्रेक झाला ना तर. हे बघ प्रिया, सत्यजित आणि मंजिरीच्या आयुष्यात जर भूकंपाचे हादरे द्यायचे असतील तर तुझ्या आणि माझ्यासारख्या राहू केतूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, भेटूया आपण. पण मी तुला घाबरले म्हणून नाही, मला वाटतंय भेटावंसं म्हणून. नाही नाही, तू मला कशासाठी भेटतीयस हे जाणून घेण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. तू मला भेटतीयस हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. मी सांगीन ती वेळ आणि मी सांगेन ते ठिकाण. फक्त 15 मिनिटं. ठीक आहे, 15 मिनिटं सुद्धा खूप झाली माझ्यासाठी. भेटूया. हो, भेटूया. एवढं कोणाला भेटण्याचं आश्वासन देतेस? दादा होळकर. कारण तुझ्या मते माझ्या मैत्रिणीचं नाव दादा होळकरच आहे. प्रिया, तू एनिवे, जाऊ दे तो विषय. तू बोल, तू का आला होतास इकडे? काल अर्धवट राहिलेला विषय पूर्ण करेल. कारण काल तू मुद्दा त्याच ट्रॅकवर नेलास. आज मला त्याच्याबद्दल बोलायचंय. सो आता मला खरं कारण ऐकायचंय. तू सुहास सोबत अमेरिकेला जायला नकार का देतेस? सत्यजित, मी मुद्दा भलत्याच ट्रॅकवर नेला नव्हता. मुद्दा बरोबरच ट्रॅकवर होता, तुला पटत नव्हता. जाऊ दे ना, आता तो मुद्दाच राहिला नाही. कारण सुहासनी त्याचा युएसचा जॉब नाकारायचं ठरवलं. काय? कधी? कालच. का? तुला सांगितलं नाही मंजिरीने? मी तर तिला सकाळीच सांगितलं होतं. काय तुझी बायको अर्धवट इन्फॉर्मेशन देते तुला. तुझ्यापासून गोष्टी लपवायची सवय अजून गेलेली नाही वाटत. मुद्दाम करतेस नाही सगळं? तूच भरीस पडलंस त्याला हा जॉब नाकारायला. मी का करीन असं? हा सर्वस्वी त्याचा निर्णय. आणि खरं तर त्यांनी युएसला जाऊ नये, त्यांनी जॉब नाकारावा असं माझं कधीच म्हणणं नव्हतं. हा, एवढं मात्र मला मनापासून वाटत होतं की माझ्या सुहासमध्ये ना बिझनेसमनचे गुण आहेत. आणि आता ही गोष्ट त्यालाही पटली. मग माझ्या सुहासनी दुसऱ्या कोणाची जीव उजुरी का करायची? सत्यजित, मी तर त्याला स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी मी त्याच्या बरोबर आहे. पण एका गोष्टीचं मला कौतुक वाटतं
म्हणजे माझ्या सुहासनी अगदी योग्य तो निर्णय घेतलाय. बरोबर ना? तुला काय वाटतं? त्रास होतोय ना? आतल्या जळतोयस ना तू? मी सुहासला सारखं माझा सुहास माझा सुहास असं म्हणते, त्याचा त्रास होतोय ना? सुहास तुझाच आहे प्रिया. तुला हवं तर त्याला कडेवर उचल आणि गावभर फिर, माझं काहीच म्हणणं नाही. आणि उद्या तू तसं करायचं ठरवलंस तरी तो तुझा हक्कच आहे. हक्क खूप मजेशीर शब्द आहे नाही हक्क. तसं तर माझा बऱ्याचशा गोष्टींवर हक्क आहे. मला तर कधी मिळालंच नाही. तेव्हा हक्क मिळत नाही, तो गाजवावा लागतो. हे आता मला कळून चुकलंय. सोड ते जाऊ. सत्यजित, तू मात्र एक गोष्ट मान्य कर, तू आतून जळतोयस. इतके दिवस मी तुझी हक्काची वस्तू होते, जिचा तू तुला हवा तसा हवा तेव्हा वापर करू शकत होतास. तिचं मन, तिच्या भावना, विचार, शरीर याच्यावर फक्त आणि फक्त तुझा हक्क होता. आणि आता तीच वस्तू दुसऱ्या कोणाला तरी आपलंसं म्हणते, हे पाहताना त्रास तर होणारच ना. तू जरी कितीही नाकारलंस तरी तुला त्रास होतच असेल. हे तुझं स्वप्नरंजन आहे प्रिया. जेवढ्या लवकर तुझ्या स्वप्नातून जागी होशील तेवढं तुझ्यासाठी बरं आहे. काही गोष्टी बदलत नाहीत हेच खरं. जसं मंजिरीची तुझ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवायची सवय बदललेली नाही, तसंच काही गोष्टींचा स्वीकार मोकळ्या मनाने करायचा नाही, ही तुझी सवय बदललेली नाही. तू कितीही मान्य केलं नाहीस तरी हेच खरं आहे. आणि हेही तेवढंच खरं आहे की मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलं आणि शेवटपर्यंत करत राहीन. या बाकी सगळ्या त्या फक्त ऍडजस्टमेंट्स आहेत. आणि याच ऍडजस्टमेंट्स मनाला पटाव्यात म्हणून आपलं सारखं माझा सुहास असं म्हणावं लागतं. पण सत्यजित, तुझ्या वेळी असं कधीच करावं लागलं नाही, कारण तू माझा आहेस हे मला माहिती होतं. तू माझा कधी झाला नाहीस तो भाग वेगळा, पण आजपर्यंत तुला लाख वेळा सांगितलं की आपल्यात हा विषय पुन्हा पुन्हा काढायचा नाही, तरी सुद्धा तू. कारण तुला भावना नाहीयेत आणि मला आहेत, म्हणूनच मी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही. सत्यजित, ज्या भावना माझ्यासाठी मोलाच्या आहेत ना, त्या तुझ्यासाठी कवडी मोल आहेत. तीही विसरायच्या ठरवल्या तरी त्या उफाळून येतातच. अरे यालाच तर प्रेम म्हणतात ना. ती संपली तरी प्रेम उरतच. हा माझ्या मनाचा विकार आहे, मला सोसू दे. तुझा तुझी बायको वाट बघत असते. सुहासनं त्याचा अमेरिकेला जाण्याचा निर्णय रद्द केलाय. तुला कळले? हो. कधी? सकाळी सांगितलं प्रियाने. मग आज दिवसभरात ही गोष्ट मला फोन करून सांगावीशी तुला वाटली नाही? आपण सध्या हो नाही या व्यतिरिक्त एक शब्द तरी बोलतो का? भांडण तू सुरू केलेस. मी फक्त माझ्या मनातला एक विचार बोलून दाखवला. चिडचिड करायला सुरुवात तुम्हीच केली. हो, पण दुसऱ्या दिवशी मी सगळं विसरून व्यवस्थित बोलत होतो तुझ्याशी. तेच ना. तुम्हाला राग आला की समोरच्याने नमतं घ्यायचं. तुमचा राग निवळला की समोरच्याने हसून खेळून वागायचं. असंही समोरच्याला त्याचं मन मत असं काही नाहीच आहे. ठीक आहे, बस तुझाच राग कुरवाळत बस. आय केअर अ डॅम.
आता तो मुद्दाच राहिला नाही, कारण सुहासनी त्याचा युएसचा जॉब नाकारायचं ठरवलं. तुला सांगितलं नाही मंजिरीने? मी तर तिला सकाळीच सांगितलं होतं. काय तुझी बायको अर्धवट इन्फॉर्मेशन देते तुला. तुझ्यापासून गोष्टी लपवायची सवय अजून गेलेली नाही. आतल्या जळतोयस ना तू. मी सुहासला सारखं माझा सुहास माझा सुहास असं म्हणते, त्याचा त्रास होतोय ना? कारण तुला भावना नाहीयेत आणि मला आहेत, म्हणूनच मी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही. सत्यजित, ज्या भावना माझ्यासाठी मोलाच्या आहेत ना, त्या तुझ्यासाठी कवडी मोल आहेत. तीही विसरायच्या ठरवल्या तरी त्या उफाळून येतातच. अरे यालाच तर प्रेम म्हणतात. तू तू का आलीस इकडे? तू जेव्हा जेव्हा भूतकाळातल्या गोष्टींचा मागोवा घेशील तेव्हा तेव्हा त्या गोष्टींचा तराजू धरायला मला यावंच लागेल. कितीही झालं तरी मी तुझाच एक भाग आहे, नाही का? पण तू आत्ता इथे का आलीस? आत्ता भूतकाळातल्या कुठल्याही गोष्टींचा विचार करत नव्हते मी. मला तुझी गरज नाहीये, जा इकडनं. खोटं बोलतेस तू. आत्ता सत्यजितचा विचार करत होतीस. तू अजूनही पूर्णपणे त्याला तुझ्या मनातून काढू शकलेली नाहीयेस. तू अजूनही त्याच्यातच गुंतलीस. तुला कोणी सांगितलं? असं काही नाहीये प्रिया, तू खोटं बोलतेस. मी खोटं बोलत नाहीये. मी द्वेष करते त्याचा. आय हेट हिम. हो का? हो. मग का सतत त्याचाच ध्यास लागलेला असतो तुला? प्रिया, आपण सगळ्यात जास्त दुस्वास त्या व्यक्तीचा करतो ज्याच्यावर आपण कधी काळी सगळ्यात जास्त प्रेम केलेलं असतं. आणि तू त्याच्यावर प्रेम केलंयस. मान्य कर ही गोष्ट. हो, केलं होतं मी प्रेम. मी मान्य करते ना, पण मी आता नाही करत. का? प्रेमाला एक्सपायरी डेट असते. आज प्रेम केलं, उद्या संपून गेलं. असं होत नाही. सत्यजितला संपवण्यासाठी तू जीवाचा आटापिटा करतेस ना, ते खरं तर त्याला मिळवण्यासाठीचे प्रयत्न आहेत. चेहऱ्यावर राग आणून, त्रागा करून, भांडून कोणाशी खोटं बोलतेस तू? स्वतःशी. तुझा इकडनं आणि तुझे हसणं बंद करा. ती जा इकडनं. जा इकडनं. जा. तू आत्ता सत्यजितचा विचार करत होतीस. तू अजूनही पूर्णपणे त्याला तुझ्या मनातून काढू शकलेली नाहीयेस. तू अजूनही त्याच्यातच गुंतलीयस. सत्यजित, थांब ना. मी सुहासला भेटायला चालले पुण्याला. तू मला बस स्टँड पर्यंत ड्रॉप करशील? मग बसनी कशाला? गाडी घेऊन जा ना. अरे नाही, नको गाडी. मी जाईन बसनी. तसं माझं बोलणं झालंय त्याच्याबरोबर. तो मला घ्यायला येणार आहे स्वारगेटला. तू बस स्टँड पर्यंत सोडशील का? तुला ड्रॉप करायला काही हरकत नाही प्रिया, पण माझ्या काही अटी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गाडीत बसल्यानंतर तू तुझं सुहास पुराण सुरू करणार नाहीस. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची अट, आपला भूतकाळ या विषयावर एक अक्षर सुद्धा तोंडातून बाहेर काढायचं नाही. जर हे मान्य असेल आणि जमणार असेल तरच गाडीत बस. मान्य, पूर्णपणे मान्य. तू म्हणत असलास तर मी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून अख्खा प्रवास करायला तयार आहे.
मला फक्त तुझी साथ हवी आहे.